नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कंबाईनची परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या टॉपिकवरती किंवा महत्त्वाच्या घटकावरती आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. मित्रांनो बघा, पीवायक्यूचं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते, की बरेचसे प्रश्न हे त्याच्यातून रिपीट होत आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलामधल्या एका घटकावरती प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही. तो टॉपिक आपण 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, महाराष्ट्राची जी समुद्र किनारपट्टी आहे, ती जी आहे ती 720 किलोमीटर लांबीची आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा जो सगळा भाग आहे, हा किती 720 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे आपल्याला माहिती आहे. मात्र यातल्या जिल्ह्यानुसार किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्याच्यावरती आयोगानं अजून प्रश्न विचारलेला नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न अपेक्षित असेल. तर ते जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, तो भाग आपण या ठिकाणी या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर चला, जिल्ह्यानुसार बघा, पहिला सर्वात उत्तरेकडचा जो जिल्हा आहे पालघर जिल्हा. या पालघर जिल्ह्याला एकूण 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर आहे ठाणे जिल्हा. सर्वात कमी म्हणजे किती 25 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा जो आहे तो ठाणे या जिल्ह्याला लागलेला आहे. त्यानंतर हा जो भाग आहे हा मुंबई या जिल्ह्याचा येतो, म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित मिळून 114 किलोमीटर इतक्या लांबीचा समुद्र किनारपट्टी या जिल्ह्याला लाभलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेला आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्याला एकूण 122 किलोमीटर रायगड जिल्हा इतकी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला जिल्हा कुठला? रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे आणि तो किती आहे 237 किलोमीटर लक्षात ठेवा. आणि सर्वात शेवटी जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूण 120 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. तर या पद्धतीनं याच्यावरती प्रश्न अजून आले नाही, येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षित असू शकतो. ओके, तर या पद्धतीच्या व्हिडिओसाठी, अशीच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.